काही नाती सांगावी लागतात आणि काही नाती केवळ अनुभवावी लागतात. भाऊ बहिणीचं नातं हे अशाच नात्यापैकी एक आहे, जिथे शब्द कमी पडतात पण भावना भरभरून असतात. आजचा दिवस आहे त्या नात्यांचा उत्सव, अर्थातच रक्षाबंधन. प्रेम, स्नेह आणि सुरक्षा यांचा पवित्र संगम. भारतीय संस्कृतीत सण म्हणजे केवळ परंपरा नाही, ती असते भावनांची माळ. रक्षाबंधन हा त्यातलाच एक, जिथं बहीण प्रेमाचा धागा बांधते आणि भाऊ फक्त रक्षणाचंच नाही तर संपूर्ण आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतो. या दिवशी फक्त राखीचं औक्षण होतं असं नाही, तर भावनांचं ओवाळणंही होतं. गेल्या वर्षभरातील रुसव्या फुगव्यावर, अबोलपणावर प्रेमाचा धागा बांधला जातोय आणि मनातल्या मनात म्हणावंसं वाटतंय, माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणूनच मी पूर्ण आहे. रक्षाबंधनाचं मूळ केवळ परंपरेत नाही, त्याची मुळे दगडात कोरलेल्या कथा आणि श्रद्धेत दडलेली आहेत. महाभारतामधील द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण. द्रौपदीकडून मिळालेली एक लहानशी मदत श्रीकृष्णाच्या मनात खोलवर घर करून गेली आणि वस्त्रहरणाच्या वेळी एक भाऊ कसा भगवत होतो याचं ते जिवंत उदाहरण बनलं. हीच भावना आज प्रत्येक भावाच्या मनात असावी की माझ्या बहिणीला आयुष्यात कधीच अब्रूच्या ओलांडणाऱ्या संकटाचा सामना करावा लागू नये. आजच्या दिवशी एक राखी फक्त हातावर नाही तर हृदयावर बांधली जाते. एक धागा जो आठवणी जपतो, एक वचन जे संकटाच्या सावलीतही साथ देते आणि एक नातं जे वेळ, अंतर आणि परिस्थिती पलीकडे जाऊन उभं राहतं. रक्षाबंधन म्हणजे तिला हसू आलं की स्वतः हसणं आणि तिच्या अश्रूमागे आवाज न करता उभं राहणं. भाऊ बहिणीच्या या अमर बंधाला तारा न्यूजचा सलाम. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बंध प्रेमाचे, रक्षण संस्कृतीचे आणि आठवणीने भरलेले एक सुंदर नातं कायम असंच निखळ राहो.